झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। संगमनेरच्या 94 वर्षीय आजी आजोबांनी केली कोरोनावर मात। कोरोना विरोधात डोंबिवलीमध्ये सर्वपक्षीय राजकारणी एकवटले, सर्वपक्षीय वॉर रूम सुरू। लसींची अगोदर जास्त आणि नंतर कमी किंमत, जनतेच्या मनात संशय करणारा विषय, नवाब मलिक यांचं विधान। कोरोनाच्या भीतीनं आता खेडेगावं ओढ, शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचं प्राधान्य। भुसावळमध्ये विनाकारण बाजारात गर्दी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना आजारातून बरं व्हावं वाटत असेल तर भीती न बाळगता सकारात्मक विचार ठेवा। योग्य वेळी योग्य उपचार घेतला तर आपण सहजपणे कोरोना या आजारावर विजय मिळवू शकतो। असाच कोरोनावर विजय मिळवलाय तो संगमनेरातील आजी आजोबांनी। याबाबतचं सविस्तर वृत्त असं आहे की संगमनेर येथील साईनाथ चौकातील रिषभ गोल्ड आणि डायमंड दुकानाचे मालक सामाजिक कार्यकर्ते सुधीरभाऊ दिगंबर मेड यांचे आई वडील यांचं जास्त वय असून देखील कोरोनाला त्यांनी हरवलंय। मेड दाम्पत्याचं साहस आणि धैर्य याला खरं तर सलाम करायला हवा। संगमनेरातील 94 वर्षीय दिगंबर विठ्ठल मेड तसेच 90 वर्षीय सुलोचना दिगंबर मेड या वयोवृद्ध आजी आजोबांनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत। आजी आजोबांचे मेड परिवार आणि नातेवाईकांच्या वतीनं औक्षण करत फुलांचा वर्षाव आणि घरातील लहान मुलांनी थाळी वाजवून स्वागतही केलं। आजी आजोबांना गोडधोड आमरसाचं जेवण भरवण्यात आलं। अशा प्रकारे झालेल्या अनोख्या स्वागतानं मेड आजी आजोबा सुखावले आहेत। कोरोनाला हरवायचं असेल तर मनात कुठलीही भीती न ठेवता योग्य वेळी योग्य उपचार घ्यावेत आणि या काळामध्ये आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे। कुठलाही आजार अंगावर काढू नका आणि प्रशासनानं सांगितलेल्या सर्वच नियमांचं तंतोतंत पालन आपण सर्वांनी करायला हवं। कोरोना झालेल्या रुग्णाला आपण सर्वांनी धीर द्यायला हवा, असा विश्वास सुधीर मेड यांनी व्यक्त केला आहे। जे कोणी वारसा असेल, मुलगा असेल किंवा कोणी असेल, त्यांनी खरोखर एकदा त्या ठिकाणी गेलेलं पाहिजे। आज त्या ठिकाणी खूप मोठी अडचण तयार झाली। निम्मे लोक, मला तर असं वाटतंय का बाबा यांना कोणी बघितलं नसल्यामुळे गेलेत। आज जे आपण आकडे पाहतो महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये, तर सगळे आकडे हे नातेवाईक गेले नसल्यामुळं ती खरी अडचण तयार झालेली। आणि माझं मत आहे का कोरोना हा जास्त प्रकार नसतो, फक्त घरचे कोणी न गेल्यामुळे ते लोक आजारी पडतात, त्यांना दवाखान्यात ट्रीटमेंट मिळत नाही, डॉक्टर लोक व्यवस्थित बघत नाही आणि सगळ्यांना ते घाबरटपणा जास्त होतो आणि त्या घाबरल्यामुळे बरेचसे पेशंट जातात। हा माझा एक वैयक्तिक अंदाज मी लावलाय। आज 15 दिवस बघतो, मी स्वतः मी बघतोय, करतोय। तर त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी ही अडचण लक्षात घेतली पाहिजे का आपलं जर घरातलं जर कोणी कोरोना आजारी पडलेला असेल तर कोणी ना कोणी घरातलं व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे की नेमकं पेशंटला काय देतात, काय खात्यात, कुठल्या प्रकारचं इंजेक्शन देतात, काय। आम्ही या ठिकाणी आमचे बंधू, आम्ही 5 जण भाऊ, आमची एक बहीण, आमचं सगळं महिला परिवार आणि सगळ्या सुना नातवंड, आम्ही सर्वांनी जावई आमचे याच्यासाठी आमची ताई आणि जावई याच्यावर नेवाशेवरून आलेले, तिने सर्वांनी मिळून स्वागत केलेलं असून आमचा सगळा सहपरिवार तुम्हाला दिसत असेल। हा सगळा राज्यात एकीकडे कोरोनाच्या विषयावरून जोरदार राजकारण सुरू आहे। डोंबिवलीतील राजकारणी मात्र त्याला अपवाद ठरल्याचं आज दिसून आलंय। सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली नगरीनं हे नकारात्मक चित्र खोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे। कोरोना विरोधातील लढ्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजप, मनसे आणि आरपीआय आदी पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी डोंबिवली सर्वपक्षीय कोविड मदत केंद्र सुरू केलं आहे। त्यांनी महापालिकेच्या कोविड विरोधी लढ्यामध्ये हातभार लावण्याचं ठरवलंय। या केंद्रांतर्गत सुरू असलेल्या वॉर रूममध्ये कल्याण डोंबिवलीकरांना बेड्स कुठे मिळतील, इंजेक्शन कुठे मिळेल, प्लाझ्मा कुठे मिळेल, ॲम्ब्युलन्स कुठे मिळेल, तसेच कोविड टेस्ट कुठे करायची, लसीकरण कुठे सुरू आहे अशी आवश्यक असणारी सर्व महत्त्वपूर्ण माहिती पुरवली जाते आहे। कॉल करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मदत पुरवली जाते आहे, त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय।
राजकीय पुढाऱ्यांकडून राज्यात कोरोनाच्या नावाखाली राजकारण सुरू असताना कल्याण डोंबिवलीमध्ये विविध पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा उपक्रमानं निश्चितच एक नवा आदर्श घालून दिला आहे। केंद्राला 150 रुपये, राज्याला आधी 400 आणि नंतर 300 रुपये तर खासगी हॉस्पिटलसाठी 700 रुपये लस देण्याचं पुनावाला यांनी जाहीर केलं। हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत। त्यांना कोण बदनाम करत नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं। माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी वरील माहिती दिली आहे। सुरुवातीला राज्याला 400 रुपयांनी लस देणार असल्याचं सांगितलं, मग त्यांनी 300 रुपये भाव स्वतः जाहीर केला। हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत। ज्या पद्धतीनं 400 रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्विट करून 300 रुपये द्यायला तयार आहेत असं सांगितलं। हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळं देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत। केंद्र सरकार ने 45 से ऊपर के लोगों को मुफ्त में वैक्सीन देने का निर्णय किया था। 44 से 18 साल के लोगों को वैक्सीन की जिम्मेदारी राज्य सरकारों को दी गई है और निजी अस्पतालों को भी अलग से जिम्मेदारी दी गई है। हमने तो फैसला किया कि हम 18 से 44 साल के लोगों को मुफ्त में वैक्सीन लगाएंगे, लेकिन जो वैक्सीन बनाने वाली कंपनियां हैं वो अपने आप को असहाय बता रही हैं। शुरुआत में हमने बात की कि 1.5 करोड़ हर माह हमें मिले सीरम से, तब हमारा नेगोशिएशन चल रहा था। भारत बायोटेक से 25 लाख मिले, उसका नेगोशिएशन चल रहा था। केंद्र ने पॉलिसी बना दी कि ये सारी जो भी उत्पादन होगा उसका नियंत्रण केंद्र की सरकार करेगी, लेकिन जिस तरह से वैक्सीन उपलब्ध है, जो हम चाहते हैं कि 3-6 महीने में ये कार्यक्रम पूरा कर लें, तो उपलब्धता वैक्सीन की नहीं है। केंद्र कम से कम राज्यों को इजाजत दे कि दुनिया में कोई देश में अगर वैक्सीन कोई बनाता है और जल्द से जल्द वो पुरौठा कर सकता है तो ऐसी वैक्सीन का भी परमिशन केंद्र को देना चाहिए। जब चुनाव हो रहे थे, बीजेपी दावा कर रही थी, खासकर अमित शाह जी की 200 से ज्यादा सीटें आएंगी। नतीजा बिल्कुल उल्टा है। चुनावी हिंसा जब हुई बंगाल में, केंद्रीय सुरक्षा बलों ने गोली चलाकर 6 लोगों को मारने का काम किया। ममता जी ने अमित शाह जी का इस्तीफा मांगा था। तब अमित शाह जी कह रहे थे कि मैं उनके मांगने से इस्तीफा नहीं दूंगा, जनता मांगे तो इस्तीफा दे दूंगा। चुनाव लोकतंत्र में रेफरेंडम होता है। इतनी बड़ी हार, इसका मतलब है कि आपसे लोग इस्तीफा मांग रहे हैं। अमित शाह जी इस्तीफा कब देंगे ये देश जानना चाहता है। ने चुनाव आयोग की पीठ थपथपाई है कि जो जीत के जश्न है उस पर चुनाव आयोग ने रोक लगाया, लेकिन मद्रास हाईकोर्ट ने
गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने की बात कही थी। जो कुछ रोक लगी है अच्छी बात है, लेकिन पूरे देश में कोविड-19 फैला, चुनाव में खुली छूट दी गई। पूरे देश में कोविड के फैलने की जिम्मेदारी चुनाव आयोग की है। सुप्रीम कोर्ट हम चाहते हैं कि इसको भी अलग से सुने। हे कोर्टाने ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच्याकडे केंद्राने लक्ष दिलं पाहिजे। त्यांना पण उपचार आणि लस म्हणणं त्यांचा अधिकारच आहे। सर, आदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे, त्यामध्ये 1 महिना लसीचा तुटवडा देशात जाणवेल, जुलै महिन्यात 7 ते 8 कोटी 10 कोटी लसीचं ते उत्पादन करणार, राजकीय लोकांनी लसीवरून त्यांची बदनामी केली असं सुद्धा त्यांनी आरोप केला आहे। याकडे कसं पाहतो? देशामध्ये त्यांना सिरमला लायसन्स देण्यात आल्यानंतर किंवा भारत बायोटेकला लायसन्स दिल्यानंतर काही लोक सिरमला बदनाम करण्याचे कटकारस्थान करत होते। हेही बरोबर नाही, ती बरोबर लस त्याच्या बाबतीत कोण होते त्याच्या मागचा शोध त्यांनी लावला पाहिजे। पण आता जनजागृती झाल्यानंतर लोक लस घ्यायला तयारी दर्शवत आहेत, त्याच्या गरजा आहेत आणि उत्पादन क्षमता वाढवणं हे निश्चित रूपाने सरकारचं काम असताना त्यांची पण जबाबदारी आहे की त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मी राज्य सरकारला 400 देणार, मग स्वतः 300 भाव त्यांनी स्वतः जाहीर केला। हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहे आणि त्यांना कोणी बदनाम करत नाही। ते ज्या पद्धतीने स्वतः 400 रुपये किंमत ठरवत आहे, मग स्वतः ट्विट करून सांगताय की 300 रुपयाला मी द्यायला तयार आहे, म्हणजे हे जे संशय निर्माण होते निश्चित रूपाने देशातले जनतेच्या मनात हे प्रश्न येत आहे। केंद्राला 150, राज्याला आधी 400 मग 300चा भाव, आणि लॉकडाउन को लेके केंद्र की क्या भूमिका है, वैक्सीनेशन के दाम को लेकर, लोगों को लगाने तक को लेकर केंद्र से पूछा है। हम केंद्र से जानना चाहते हैं कि अब तो चुनाव खत्म हो गए, ये कहना मोदी जी का कि लॉकडाउन की जरूरत नहीं, जहां जहां जरूरी है कोई एक पॉलिसी बनाई जाए। वैक्सीन को लेके भी संभ्रम है, सुप्रीम कोर्ट जानकारी मांग रहा है, हम मांग करते हैं कि न्यायालय जो फैसला करेगा करेगा, लेकिन मोदी जी देश में हेल्थ इमरजेंसी लागू करें और देश के सभी विपक्षी पार्टियों को बुलाएं, बैठें और कोई एक रणनीति के तहत इस संकट से लड़ा जाए। अकेले मोदी जी के बस का ये संकट से लड़ना नहीं है, सभी दलों की बैठक बुलाकर रणनीति बनाएं, हम मांग करते हैं। कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की सुरुवातीच्या लाटेमध्ये शहरातील नागरिक खेड्याकडे आले, मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं आता खेडी देखील ओस पडू लागले आहेत। ग्रामस्थ गावातील घराला कुलूप लावून सहकुटुंब आवश्यक आणि संसारोपयोगी सामानासह शेतवस्तीवर राहायला प्राधान्य देत आहेत। या आजारानं गावोच्या गावं ओस पडू लागल्यानं जुन्या काळातील वयस्कर लोकांनी सांगितलेल्या महामारीची आठवण ताजी होऊ लागली आहे। शहरामध्ये असलेला प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्ये वाढत असून होम आयसोलेशन असलेली पॉझिटिव्ह व्यक्ती सुपर स्प्रेडर बनत विनाकारण गावात फिरत असल्यानं रुग्णसंख्या वाढते आहे। धडधाकट वाटणारे नागरिकही या रोगाला बळी पडत असल्यानं नागरिक आता भयभीत झाले असून घरातील ज्येष्ठांना तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींना यापासून दूर ठेवण्यासाठी शेतात, गोठ्यावर, शेडवर पाल मारून राहण्याला प्राधान्य देत आहेत। अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं किमान सिंगल फेज लाईटची तरी व्यवस्था वीज महामंडळानं करावी अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जाते। येऊन राहण्याचं काय कारण आहे? ह्या कोरोनामुळे आम्ही शेतात येऊन राहिलो, पूर्ण संख्या जास्त गावात वाढायला लागली, लोक घरातच बसायला लागली ती, आम्ही शेतात येऊन राहिलो तरी लाईटीची पाणी सोय नाही, शेतात येऊन राहिलो तरी इकडे आमची लाईटची सोय करावी एवढी शेतात येऊन राहिलेलो आम्ही। गावात रुग्णसंख्या कशामुळे वाढाली, काय कारण त्याचं? गावातली रुग्णसंख्या जास्त ही वाढायला लागली ना, एकमेकांचा संपर्क यायला लागले। होम आयसोलेशनचे लोक गावात एका घरात राहत नाहीत का? घरात राहते पण ती बाहेर गाव फिरते, ती गावात सारखं फिरते इकडं तिकडं, त्याच्यामुळं आम्ही शुगरचा बीपीचा त्रास असल्यामुळं आम्ही शेतात येऊन राहिलेलो आहोत। पुन्हा लाईटची तेवढी सोय आमची चांगली करावी
लाईटची काय अडचण काय? लाईटच नाही, सिंगल फेज तरी कमीत कमी आम्हाला लाईट द्यावी संध्याकाळची. लाईट कसलीच नाही, इकडलं सर्किट सगळं पूर्ण बंद केलेलं आहे. काय नाव तुमचं? दादा बाबूराव कोळे, गाव? रामवाडे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता महाराष्ट्र राज्य सरकारनं अत्यावश्यक सुविधांसाठी सकाळी 8 ते 11 ही वेळ देण्यात आली आहे. परंतु विनाकारण काहीही काम नसताना बाजारांमध्ये नागरिक गर्दी करतायत. अशा नागरिकांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. 11 वाजेनंतर काही व्यापाऱ्यांनी दुकानाचं शटर बंद करून आतमध्ये ग्राहकांना विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं. अशा दुकानदारांवर देखील प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. बाजारपेठेतील 2 दुकानदारांना 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय. कोणीही नियमांचं उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असं बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी यावेळी सांगितलं. तर वारंवार सांगून सुद्धा लोक सोशल डिस्टन्सिंग व नियमाचं पालन करत नाही. यासाठी आपण आज कडक कारवाई केलेली आहे. काय बोलणार यावर? आज रोजी जे लॉकडाऊनचे जे नियमाप्रमाणे लोकांनी किंवा व्यापाऱ्यांनी जे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या सेवा ज्या उघड्या आहेत, त्या सेवेच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक तेच लोक बाजारात यायला पाहिजे. परंतु असं दिसून आलं की त्या व्यतिरिक्त काही लोक फिरत आहेत. तर त्याप्रमाणे आमचे DYSP श्री माननीय वागचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी परत बाजारामध्ये येऊन जे लोक विनाकारण या ठिकाणी विनाकारण फिरत आहेत किंवा जे व्यापारी आहेत ते व्यापारी नियमाचं उल्लंघन करून दुकान उघडी ठेवून किंवा दुकाने उघडे ठेवून त्याच्यामध्ये ग्राहक घेऊन बाहेर शटर लावून आपली दुकाने उघडे ठेवलेले आहेत. अशा सर्व दुकानदार आणि विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे. तर ही कारवाई जी आहे ती लोकांना ही समज देण्यासाठीच आहे की तुम्ही जे नियम आहेत ते नियम पाळावे, व्यापाऱ्यांनी आपले आपले नियम पाळावे आणि त्यांनी पुन्हा अशा प्रकारची वर्तणूक करू नये की जेणेकरून जे कोविडचे जे नियम घालून दिलेले आहेत, जो प्रादुर्भाव आहे त्याला रोकथाम करण्यासाठी त्यांना प्रतिबंध होईल. तर मी याद्वारे पूर्ण भुसावळ शहरातील नागरिकांना एक आवाहन करतो की आपण शासनाने जी आपल्याला परवानगी दिलेली आहे सकाळी 7 ते 11 ही ज्यांना गरज असेल त्यांनीच बाजारात यायचं आहे किंवा जर ह्या बाजारात मेन बाजार जरी असला तरी आपापल्या ज्या विभागात किंवा गल्लीमध्ये जी दुकाने आहेत, किराणा दुकानं आहेत, फळवाले आहेत किंवा भाजीपाला आहे त्या ठिकाणी येऊनच आपण खरेदी करावा. विनाकारण बाजारात येऊन गर्दी करून आपला जीव धोक्यात घालून किंवा इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याची काहीच गरज नाही. या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः प्रयत्नशील आहोत. ही जी कारवाई आहे ही कारवाई म्हणजे हे लोकांना समज देण्याचं काम आम्ही आणि नगरपालिकेचे CO साहेब हे करत आहेत. तरी आणि यासाठी मी पुन्हा आवाहन करेल की नागरिकांनी दक्ष राहून या नियमांचे पालन करावे आणि विनाकारण बाजारात गर्दी करू नये. जर खरंच गरज असेल त्याच लोकांनी या ठिकाणी येऊन माल खरेदी करावा, आपला किराणा खरेदी करावा, भाजीपाला आपल्या एरियातून खरेदी करावा. आणि व्यापाऱ्यांना एक सूचना आहे की आपण हे जे विनाकारण दुकान उघडून नियमांचे उल्लंघन करत आहेत तर एक जी त्यांना दंडात्मक कारवाई केली जाते. ही आता एक दोन जणांना 5,000 रुपये दंडाची पावती दिलेली आहे. आणि यापुढे नगरपालिकांच्या CO साहेबांशी आम्ही बोलणार आहोत. नगरपालिकेच्या पथकाशी बोलणं झालेलं आहे. तर ह्या पथकाने जर ऐकत नसेल तर दुसरी पावती ही मोठी राहील आणि त्यानंतरही ऐकत नसेल तर मात्र दुकाने बंद करण्याचा, सील करण्याचा जो शासनाच्या नियमाप्रमाणे मानस आहे ते केलं जाईल. तरी सर्व व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे की आपण विनाकारण दुकान उघडी करून नियम मोडू नये. धन्यवाद. सध्या कोरोनाचं सावट आहे. यामध्ये पूर्ण लसीकरणासाठी नागरिक मोठी गर्दी संगमनेर तालुक्याच्या कोविड-19 लसीकरण केंद्रावर करतायत. मात्र हेच लसीकरण केंद्र हॉटस्पॉट बनत असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य अशोक सातपुते यांनी यावेळी केला आहे. त्यांनी बोलताना सांगितलंय की आता गावामध्ये लसीकरण सुरू करा तरच कोरोनाला आळा बसेल असं त्यांनी सांगितलं. सोमवारी संगमनेर शहरामध्ये पत्रकारांशी ते वार्तालाप करत होते. यावेळेस त्यांनी आग्रहाची मागणी केली आहे की तालुक्याच्या गावागावात जाऊन कोणाचं लसीकरण
झालं नसेल तर त्या नागरिकांना लसीकरण करण्यात यावं. भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार करण्यात येतात. उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोमट पाणी पिण्यासाठी डॉक्टर सांगतात, परंतु या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध नसल्यानं रुग्णांना त्रास सहन करावा लागतो आहे. म्हणून शहरातील अनिल चौधरी मित्रमंडळाच्या वतीनं गरम गरम कोमट तसेच थंड पाणी करणारं मशीन ट्रॉमा केअर सेंटरला भेट देण्यात आलं. यामुळं कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोमट पाण्यासाठी इतरत्र फिरण्याचा त्रास आता होणार नाही. आज आपल्या हॉस्पिटलला ट्रॉमा सेंटर ग्रामीण रुग्णालयाला कोविड सेंटरला अनिल भाऊ चौधरी मित्र परिवार आठवडे बाजार सब्जी मंडी त्यांच्याकडनं गरम साधं आणि थंड असं 3 पाण्याची मिक्स मशीन आपल्याला वोल्टासची त्यांनी सप्रेम भेट दिलेली आहे. त्या मशिनीचा फायदा असा की कोविडमध्ये पेशंट्सला गरम पाणी कोमट पाणी पिण्याचा आपण सल्ला देतो, पण सध्या आपल्याकडे ते अवेलेबल नसल्या कारणानं मान्य अनिल भाऊ चौधरी मित्र परिवाराने आपल्याला ती रुग्णालयाला भेट दिलेली आहे. त्यामुळे पेशंटचा फार फायदा होणार. थँक्यू. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोटे साखर कारखाना कॉलनी परिसरामध्ये राहणारे रामचंद्र भिल यांच्या तरुण मुलीचं घरात काम करीत असताना अचानक सर्पदंशानं मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांची परिस्थिती गरिबीची असून मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. या घडलेल्या घटनेची दखल प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी यांनी घेऊन त्यांनी परिसरातील लोकांना एकत्र करून कासोदा गाव परिसरामध्ये मदत फेरी काढून काही प्रमाणात धान्य आणि रोख रक्कम गोळा केली. ही मदत या गरजू कुटुंबाला पोहोचवणं गरजेचं होतं, कारण लॉकडाऊनमुळे त्यांना कोणतंही काम मिळेनासं झालं होतं. परंतु वनकोटे गाव कोरोना हॉटस्पॉट घोषित झाल्यानं गोळा झालेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळं कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये रामचंद्र भिल यांना घरी जाऊन मदत पोहोच करण्यात आली. यावेळी प्रहार क्रांती तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, गुलाब गंभीर पाटील, शेखर सुरेश पाटील, देवा मामा, अमोल बडगुजर यांची उपस्थिती होती. रामचंद्र भिल यांनी कासोदा गाव परिसरातील सर्व नागरिक तसेच व्यापारी वर्गाचे आभार मानले आहेत. मी योगेश चौधरी, प्रहार अपंग क्रांती तालुका अध्यक्ष एरंडोल. तर काही दिवसापूर्वी वनकुटे येथील रामचंद्र नाईक यांची मुलगी ही सर्पदंशाने मृत्युमुखी पडली होती. जेव्हा ही घटना मला कळाली तेव्हा तेथील कुटुंबास आम्ही भेट द्यायला गेलो व तेथील सर्व परिस्थिती जाणून घेतली. तर या लॉकडाऊनमध्ये त्या परिस्थिती इतकी उपासमारीची वेळ आली होती की त्यांना या घरात खायला अन्नधान्य नव्हतं. शिवाय त्यांचे जे गरज पाहिलं तर हे एकदम पडित व काडी व पत्र्याचं घर होतं. तर त्यांना राहायलासुद्धा जागा व्यवस्थित नव्हती. तेव्हा त्यांची जेव्हा परिस्थिती पाहिली तेव्हा असं वाटलं की या कुटुंबाला आपल्या संघटनेमार्फत काहीतरी मदत व्हावी. तेव्हा मी कासोदा येथील आमच्या व्यापारी वर्गांशी संपर्क साधला असता त्यांनी मदतीचा होकार दिला व ठरल्याप्रमाणे आम्ही काही जण लोक गावात जाऊन काही मदत निधी गोळा केली व अन्नधान्याचा साठा गोळा केला. तसेच कासोदा येथील एक दिव्यांग असं कुटुंब होतं की ते दोघं पती पत्नी अपंग होती आणि ते कुठंतरी शेतात जाऊन मोलमजुरी करत होते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे व लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवल्यामुळे या कुटुंबावर अत्यंत उपासमारीची वेळ आली होती. हेही जेव्हा मला कळालं तेव्हा या दोघं वनकुटे येथील व कासोदा येथील या कुटुंबाची एकाच दिवशी भेट घेतली असता दोघांची परिस्थिती जाणून घेतली व दोघांना काहीतरी मदत व्हावी या दृष्टीने प्रहार संघटनांनी पुढाकार घेऊन 1 मे या दिवशी या दोघं कुटुंबांना जेही अन्नधान्याचा साठा गोळा केलेला होता तो देऊन या कुटुंबाला आम्ही मदत केली व हे जे कार्य आहे आमच्या बच्चू भाऊंचं हे जो आदर्श आहे तो आम्ही आदर्श ठेवूनच हे काम करणार आहोत. आणि सदैव कुठलाही अपंग असल्या किंवा असेल त्याच्या अशी उपासमारीची वेळ येत असेल तर निश्चितच आमची प्रहार संघटना ही सदैव त्यांना मदतीस पुढाकार घेईल एवढं माझे हे सांगणं आहे. लवकरच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नामधून शिर्डी येथे 2000 बेडचं जम्बो हॉस्पिटल सुरू होणार आहे. सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी ही मागणी केली होती. ती मागणी सरकारनं आता मान्य केली आहे. या हॉस्पिटलमध्ये 2000 बेड असणार असून 200 बेड व्हेंटिलेटर ICU सुविधा असणारे, 1000 बेड ऑक्सिजन सुविधा असणारे असून मतदारसंघातील नागरिकांना मोफत सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे। या जम्बो रुग्णालयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम खासदार लोखंडे करीत आहेत। या कार्यामुळे त्यांचा विविध स्तरातून आभार व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे खासदार निधीतून ऑक्सिजन प्लांटची उभारणी करणार असून यापुढे ऑक्सिजनची कमतरता येणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं। कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय आणि शासनमान्य कोविड सेंटर हाऊसफुल झाले। यामुळे अनेक गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही। परिणामी वेळेत उपचार होत नसल्यानं रुग्ण दगावत आहेत। आपल्या रुग्णाचा जीव वाचावा म्हणून नातेवाईक जीवाचं रान करतायत। या दवाखान्यात अशी भटकंती करूनही बेड मिळणं दुरापास्त झालंय। ही हृदयद्रावक स्थिती पाहता वेळेत औषधोपचार मिळून रुग्णांचा जीव वाचावा, बेड मिळवण्यासाठी कुणाचीच परवड होऊ नये याकरिता बसल्या ठिकाणी जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमधील बेड्सच्या उपलब्धतेची स्थिती तात्काळ कळावी या उद्देशानं स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरनं ग्रोसरी ॲप तयार केलं आहे। राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना बेड नसल्यानं रुग्णांची गैरसोय होते। ही गैरसोय दूर करण्यासाठी घरबसल्या ठिकाणी जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमधील बेड्सच्या उपलब्धतेची स्थिती तात्काळ करावी या उद्देशानं स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरनं ग्रोसरी ॲप तयार केलं आहे। या ॲपमुळे मदत तर होईलच पण त्याचा लाख मुलाचा जीव वाचवणं देखील शक्य होईल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। हे ॲप प्ले स्टोअरवरून ग्रोसरी या नावाने सर्च करून डाउनलोड करता येईल। तसेच यासाठीची लिंक एकमेकांना मोबाईल आणि व्हॉट्सअपवर पाठवता येईल। हे ॲप ओपन केल्यावर इमर्जन्सी टॅबवर क्लिक करावं आणि पुढे वेब पेज ओपन होऊन प्रत्येक कोविड रुग्णालयामधील बेड्सची स्थिती समजेल। तसेच फोनच्या आयकॉनवर क्लिक केल्यास संबंधित रुग्णालयाला कॉल देखील करता येईल। ही संकल्पना मांडल्यानंतर राधेय हॉटेलचे संचालक नंदू एंडोले आणि त्यांचे सहकारी हर्षित कोचर यांनी तातडीनं ग्रोसरी ॲप साकारलं। हे ॲप या आपत्ती काळामध्ये जिल्हा प्रशासनासह रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मदतगार ठरणार आहे। कोरोना रुग्णांची वाढती संख्या सध्या सुरू आहे। पेशंटला बेड मिळत नाही अशी अवस्था आहे। शेकडो फोन आम्हाला येतात, आपण लोकांना पूर्ण मदत करू शकत नाही याचे दुःख आमच्यासारख्या नेत्यांना आहे। कुठे ऑक्सिजन नाही, अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, ऑक्सिजन नाही, बेड नाही म्हणून आपला पेशंट आपल्या डोळ्यासमोर तडफडून मरतो आहे। याच्यापेक्षा आयुष्यात कोणते दुःख असू शकत नाही। आणि नातेवाईकांना लोक फोन करतात, डॉक्टरांना फोन करतात, हॉस्पिटलला फोन करतात, अनेक ठिकाणी फोन रिसीव्ह होत नाही, बेडची पोझिशन कळत नाही। म्हणून आम्ही आमचे मित्र नंदूभाऊ एंडोले आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एक ॲप या ठिकाणी तयार केलेलं आहे। ग्रॉसरी नावाचं ते ॲप आहे। GROWCERY हे कॅपिटलमध्ये हे ॲप जर आपण डाउनलोड केलं तर आपल्याला बुलढाणा शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलची बेडची करंट पोझिशन त्या ठिकाणी कळणार आहे, जेणेकरून रुग्णांना ॲडमिट करायला त्या ठिकाणी सोपं होईल। हे ॲपचं आज या ठिकाणी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरला या ठिकाणी लॉन्चिंग झालं आणि मला असं वाटतं की या ॲपच्या माध्यमातून रुग्णांना थोडा बहुत का होईना दिलासा त्या ठिकाणी मिळणार। हातांचे ठसे घेऊन धान्य वाटप त्वरित बंद करावं या पद्धतीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय। ही पद्धत बंद केल्यास काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव कमी होण्यास आळा बसू शकेल। या पद्धतीमुळे धान्य वाटप करणारा जो सेल्समन आहे त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे। त्यामुळे रेशनिंगच्या दुकानामध्ये ठसे घेण्याची पद्धत लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद भागवत यांनी संगमनेर या ठिकाणी केली आहे। नमस्कार। आपल्या रेशन धान्य वाटप जे होत असतं त्यावर जे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ठसे घ्यायचे आणि मग धान्य वाटप करायचं ते त्वरित बंद केली पाहिजे। यामुळे ज्यांना रेशन द्यायचं आहे त्यांचा संपर्क थेट त्या सेल्समनशी येत असतो आणि यामुळे प्रादुर्भाव आणखीन वाढतो आहे कोरोनाचा। याच पार्श्वभूमीवर आपण ही ठसे घेऊन रेशन देण्याची पद्धत त्वरित बंद करावी। यामुळे आमच्या तळेगाव दिघे येथील एक सर्वसामान्य कुटुंबातील सेल्समन यांना जीव गमवावा लागला आहे, तरी ही पद्धत लवकरात लवकर शासनाने बंद करावी। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये महाभयंकर स्थिती झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा। राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करावेत असे आदेश रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी रिपाई कार्यकर्त्यांना दिले आहेत।
रिपाईच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन संवाद साधत राज्यभरातील कोरोना प्रादुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला। राज्यातील कामगार, मजूर, आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध प्रश्नांवर, राज्यातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांवर नामदार रामदास आठवले यांनी लवकरच राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं। वाढत्या कोरोना प्रादुर्भाव काळात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी रिपाई कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून गरीब आणि गरजूंना मदत मिळवून द्यावी। तसेच खासगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांना विविध योजनांद्वारा तसेच विविध ट्रस्ट आणि संस्थांना संपर्क साधून गरीब गरजू रुग्णांना आर्थिक वैद्यकीय मदत मिळवून द्यावी। तसेच रेशन आणि अन्नधान्याचं किट मिळवून द्यावं अशा विविध सूचना नामदार आठवले यांनी या कार्यकर्त्यांना केल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये जशा केसेस जशा ऑल इंडियामध्ये वाढत आहे त्या प्रमाणामध्ये आपल्या केसेस वाढण्याचं जे प्रमाण आहे ते तसं 60,000, 62,000, 63,000 अशा केसेस वाढत आहे। पण रिकव्हरी रेट सुद्धा अत्यंत चांगला आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये 3,000, 4,000 एवढेच केसेस येत आहे। तरी सुद्धा परिस्थिती अत्यंत महाभयंकर आहे आणि म्हणून आता आपल्याला एकतर माझं आपल्याला आव्हान आहे की रक्तदान हे अत्यंत सर्वश्रेष्ठ दान आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मी सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येक तालुक्याला एक रक्तदान शिबिर होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामध्ये 40, 50, 60, 70, 100 एवढे कमीत कमी 50 लोकांनी रक्तदान करावं आणि हा एक अत्यंत चांगला कार्यक्रम अनेक लोकांना जीवदान देण्यासाठी रक्ताची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळं प्रत्येक तालुक्याला एक रक्तदान शिबिर झालं पाहिजे। अशा पद्धतीनं या महिन्याभरामध्ये आपण सगळ्या जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांना आदेश द्यावे आणि कमीत कमी 50 आणि मॅक्झिमम किती 60, 70, 80, 100 लोकांचं जेवढे लोक रक्तदान करतील तर एक रक्तदान शिबिर जे आहे ते प्रत्येक तालुक्याला एक शिबिर झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून आपल्याला हा जो पूर्ण मे महिना आहे या 1 जूनपर्यंत इगतपुरी तालुक्यातील विविध भागांमध्ये सलग 4थ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह गारपीट आणि वादळी पाऊस झाला। शेतकऱ्यांच्या अनेक हेक्टर जमिनीवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे। जनावरांचा चारा, भाजीपाला, पिके आणि कापणीवर आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। एकीकडे कोरोनाचं भयंकर संकट असताना तग धरून असलेल्या शेतकरी बांधवांना निसर्ग जगू देत नसल्याचं विदारक चित्र आहे। अशा परिस्थितीमध्ये शासन सुद्धा लक्ष देत नसल्यानं बळीराजा अधिकच चिंताग्रस्त झाला आहे। संगमनेर तालुक्यातील कांची मोची आश्रमाचे वारसदार भत्ते करुणा नंदबोधी महाराजांना वन अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा संतापजनक प्रकार संगमनेर या ठिकाणी घडला आहे। वन विभागाचे अधिकारी हे भंते करुणानंद बोधी संगमनेर यांना धक्काबुक्की केली असून महाराजांना रोडवर अडवून धक्काबुक्की केली आहे आणि डोंगरावरील पंचशील झेंडा काढायला सांगितलाय। या रोडवरील जनावरांसाठी सार्वजनिक पाण्याची गव्हाणं आणि 1 इंच पाईपलाईन काढायला सांगितले आहे। याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे। हा बाबासाहेब आंबेडकरांचा आश्रम असल्यामुळं इथं जनावरांना पाणी पिण्यासाठी आम्ही हौद काढला। ते साहेब म्हणतात हे पाणी सुद्धा यांना ठेवू नका, हे पाईपलाईन सुद्धा काढून घ्या। म्हणजे आज आपण इथे समाजासाठी लोक कोरोनामध्ये मरून राहिले आणि हे साहेब जाणून बुजून त्रास देऊ राहिले आणि या आश्रमाला कायम त्रास देत असतात। म्हणून माझ्या बौद्ध समाजाला आणि भीम अनुयायांना सर्वांनी सांगणे की या साहेब लोकांना समज द्यावा आणि यांना आमच्यावर होणारा अन्याय थांबवा। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरासाठी 100 कोटी आणू आणि 200 कोटी आणू अशा वल्गणा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली असा घणाघाती आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे। दरम्यान जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकास कामांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। जळगाव शहर महापालिकेसाठी जाहीर झालेल्या निधीची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी
अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते। गेल्या काळामध्ये पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी। मी एका वर्षामध्ये 61 कोटी रुपये देऊ शकतो, तर यांनी काय दिलं हे त्यांनी जाहीर करावं। तेव्हा तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते, ते निधी देखील आणू शकत होते, पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केलं नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे। पेपरवर मार्क्स पाहिले जातात। तुम्ही आबडधोबड बोलण्यापेक्षा गिरीश बोलणं माझं चॅलेंज आहे की चंद्रकांत पाटील हे तुमचे पालकमंत्री होते, यांनी 4 वर्षामध्ये किती पर्सेंटेज डीपीटीसीचा पैसा खर्च केला आणि गुलाबराव पाटलांनी किती खर्च केला। 4 वर्षामध्ये यांची सत्ता होती, 4 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसच्या बाजूला हेच बसत होते, केंद्रातही यांची सत्ता होती, यांनी किती बोंब पाडून पैसे आणले हे सांगावं। नाही ते सोडा, पण तुमच्या डीपीटीसी मधून तुम्ही एकाच वर्षामध्ये 61 कोटी रुपये दिले असतील तर ते सिद्ध करावं। म्हणजे ते निष्क्रिय असून सांगण्याचा प्रयत्न करतात। जामनेरमध्ये सुद्धा मी यावेळेस त्यांना पैसे दिलेले आहे, हे गिरीश भाऊंनी तपासून बघावं। असा भेदभाव केलेला नाहीये। 9 करोड रुपये आम्ही भुसावळला दिले, मुक्ताईनगरला दिले, जामनेरला दिले, चाळीसगावला दिले। महापालिका आणि नगरपालिका कोणाची याच्यापेक्षा विकासाकरता पैसे दिले पाहिजे। माझ्या जागी जर तेच असते तर त्यांनी पहिले छाटणी केली असती की ही नगरपालिका कोणाची आहे। आम्ही ती छाटणी केलेली नाही। महापालिकेमध्ये डॉक्टर चंद्रकांत पाटील हे त्यांचे नगरसेवक आहेत, त्यांना 1.5 करोड रुपये मी दिलेले आहे। हा मुद्दा गिरीश महाजनांनी खोडून दाखवा। निष्क्रिय तुम्ही होतात। तुम्ही पहिले तुमच्या सत्तेचा आहे का तो बघितला, आमच्या पक्षाचा आहे का तो बघितला, नंतर पैसे दिले ते पण पूर्णपणे दिले नाही। आज एकाच वर्षामध्ये 61 कोटी रुपये दिले। हे काही नकली कार्यक्रम नाही, आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे, त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं। स्वतः निष्क्रिय होते, नुसतं बाहेर भुलैया परत फिरत राहिले। संकट मोचन नावाचा एक कार्यक्रम वाजवून घेतला, पण जिल्ह्याकडे लक्ष दिलं नाही। माझं चॅलेंज आहे, तापी महामंडळामध्ये काय बोंब पाडली तुम्ही, किती पैसे दिले? आणि ज्या निम्म तापी प्रकल्पावर 5 तालुके अवलंबून आहे, तुम्ही त्यांना दमडा दिला नाही। बलून 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 अजून तो फुग्गा हवेतच आहे, त्या फुग्ग्याकडे कोणी पाहिलं नाही। अरे तुमच्याकडे एवढं सुंदर खातं होतं की तुम्ही हा जिल्हा सुजलाम सुफलाम पाणीमय केला असता, पण बिना पाण्याचा सुक्का जिल्हा करून टाकला। आणि तुम्ही आम्हाला बोलताय निष्क्रिय तुम्ही आहात। तुम्ही या जनतेची माफी मागा मायबाप हो। मी तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही, मी पाणी अडवू शकलो नाही, निम्म तापी प्रकल्पाला मी 1 रुपया देऊ शकलो नाही। आम्ही तरी 132 कोटी आणले। चॅलेंज आमचं त्यांना, तुम्ही 5 वर्षाचे 132 कोटी आणले का त्या खात्याचे मंत्री असून? म्हणून आम्ही कृतीने बोलतोय, त्यांनी कृतीने उत्तर द्यावं। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर। संगमनेरच्या 94 वर्षीय आजी आजोबांनी केली कोरोनावर मात। कोरोना विरोधात डोंबिवलीमध्ये सर्वपक्षीय राजकारणी एकवटले, सर्वपक्षीय वॉर रूम सुरू। लसींची अगोदर जास्त आणि नंतर कमी किंमत, जनतेच्या मनात संशय करणारा विषय, नवाब मलिक यांचं विधान। कोरोनाच्या भीतीनं आता खेडेगावं ओढ, शेतवस्तीवर राहण्याला नागरिकांचं प्राधान्य। भुसावळमध्ये विनाकारण बाजारात गर्दी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई। या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।